सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि आज प्लॅन म्हटला की आपण वारी हनुमान इथे जाणार आहे. त्यासाठी आपण निघालेलो आहो आणि सध्या आपण रस्त्यामध्ये आहोत. इथे पाऊस लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण वारी हनुमानला जाणार आहोत. त्यासाठी बस आता निघणारच आहोत आणि त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पण मदत होणार, कसं काय या लागते, कसं काय करायचं आहे. तर सध्या आपण आलेलो आहोत सागोळा गाव इथून पुढे इकडे. सध्या आपण सागोळा इथून निघालेलो आहोत आणि इकडे वारी हनुमानचा रस्ता आहे, जो की रस्ता तर चांगला आहे पण इथे पाऊस लागलेला आहे, त्यामुळे रोड पण खूप लहान आहे. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर तुम्हाला भेटू आता, तिथे जाणार आहे आणि पाहणार आहे, तिचा व्ह्यू पण दाखवणार आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओच्या मार्फत. तर पुढेपर्यंत व्हिडिओ पाहणार. तर पाऊस कमी होण्याचं नाव घेत नाही आहे आणि सध्या मी याच रोडनं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला असं वाटतं की आता पावसाचा विचार न करता आपल्याला निघा लागेल. ओलं होत फक्त मोबाईल आपल्याला सेफ ठेवायचा आहे. चला. तर आता पोचलेलो आपण मंदिरात आणि येथील पार्किंग तुम्ही पाहू शकता. सध्या पार्किंगला आहे गाडी. माकडं पण इथं खूप सारे आहे. समोरून तुम्हाला मंदिर दाखवतो एक वेळ. मित्रांनो, अशा प्रकारचं मंदिर आहे आणि इथून खाली जाता नाही येत, रेलिंग लागेल आहे. माकडं बघू शकता आणि हे मंदिर आणि खाली मला वाटते पाणी आहे. डॅम तर पुढे असणार इकडे, आय डोंट नो. सो चला जाऊन पाहू. फटाफट चाबी घ्यायची होती तर चाबी काढलेली आपण. चलो. तर आता पाहू शकता तुम्ही आता आपण, आणि माकडं आहे इथे छोटे मोठे. आणि हे जे आहे हे पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता. घंटा वाजू का खालीपर्यंत. आणि मंदिर त्या दिशेला आहे, तिकडच्या साईडने. ते बघा, जे मागे तुम्ही बघत आहे ते मंदिर आहे. मी ट्रायपॉड घेऊन आलो असतो मित्रांनो, पण तशी काही आयडिया नव्हती. नवीन अचानक प्लॅन बनला. तुम्ही बघू शकता, लोक मला पागल समजत असतील ब्लॉग करताना. आणि इथं जो आहे तो प्रसिद्ध डोह पण आहे, तो पण आपण पाहणार आहोत. तर चला. हे बघा, अशा प्रकारच्या इथं पायऱ्या आहेत खाली आणि जो व्ह्यू आहे तो खूप मस्त आहे. अमेझिंग व्ह्यू आहे इथे, तुम्हाला दाखवतो इकडे मी.
पहिले इथं चालता का? नदीचं पाणी द्यायला मग नंतर येऊ ना दर्शन करून घ्या ती. आणि तिकडे चालतंय की आधी दर्शन घेता. तिथे बघू शकता तुम्ही पाणी पडत आहे नदीचं. याच्यामध्ये आपण जाणार आहोत वापस गेलो की खाली नदी आहे ते बघू शकता तुम्ही. पाणी बघू शकता ओरिजिनल मध्ये यार. खूप मस्त व्ह्यू आहे या ठिकाणचा. आणि पुढे जाऊन आपण अजून व्हिडिओ बनवणारच आहोत तर तुम्ही बघू शकता. आणि ते जे तुम्ही बघत आहे ते मंदिर मला वाटते खूप जुनं मंदिर आहे ते बघा त्या दिशेला. आणि ते जे आहे ते भिंत आहे डॅमची. सो चला आता पुढे पाहणार आहोत आपण. तिथे बघू शकता पाणी पण आहे. आणि हे जे तुम्ही बघत आहे हे मंदिर आहे. अशा प्रकारचे पायऱ्या आहेत. चला आता याच्यावरती जाऊन बघू. आणि मित्रांनो इथून जो नजारा दिसते ना अप्रतिम असा नजारा आहे. लोक आंघोळ करतात तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचा हा डोह आहे. तुम्हाला जर माझा आवाज येत असणार तर हे बघा तुम्हाला पूर्ण मी व्ह्यू दाखवणार आहोत इथचा. सो चला थोडं समोर जाऊ आपण. प्रकारचा जो डोह आहे जी नदी आहे ते बघू शकता तुम्ही. पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे असं. चला आता पुढे जाऊ. वरती चपला आहेत ना मग तिकडे पाय चपला. हा जो रस्ता आहे हा सरळ वारीला जातो. आणि खाली बघू शकता तुम्ही मी कधी ब्लॉग केलेला नाही पण आज फर्स्ट टाइम आहे जो मी ब्लॉग करत आहे. आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला पाणी दाखवतो मी. पाहिजे जास्त पुढे नको जाऊ. हे बघा पाणी. आता मी पण पाहतो थोडं. तर बघा अशा प्रकारे ही जागा आहे. तुम्हाला पाणी बघू शकता तुम्ही. तुम्हाला एक वेळ इथचा व्ह्यू दाखवतो. जो व्ह्यू इथं पाहायला मिळत आहे तो आतापर्यंत तुम्ही काही पाहिला नाही. याच्या पुढे आपण पाहू शकतो. कारण याच्या पुढे आपण फिरू. जर हा व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट केलं तर याच्या पुढे आपण आणखीन व्हिडिओ बनवू. तिकडे पण खूप जण आंघोळ करत आहेत. माझी पण इच्छा आहे आंघोळ करण्याची. पण आपण हातपाय धुया पाण्यात. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. एक गोष्ट नाही समजली की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क केलेल्या आहे मागच्या ठिकाणी. कशा काय त्यांना त्यांचं नाही. मला वाटतं या ठिकाणी रस्ता पण आहे एक. आणि हे पाणी बघा एक वेळ तुम्ही. म्हणजे वेग जो म्हणू शकतो ना आपण. थंडा बघा. हे वातावरण बघा. आणि घरं किंवा इतर गोष्टी बघा. बाकी इथं मजा खूप येत आहे मुलांना ज्यांना पोहता येते. आपल्याला ते येत नाही त्यामुळे आपण पोहत नाही. पण तुम्हाला दाखवू शकतो मी.
त्यामुळे पण जे मंदिर आहे ना मित्रांनो, ते खूप चांगलं बांधलेलं आहे. म्हणजे या इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबानं खूप मस्त मंदिर बांधलेलं आहे. ते जे तुम्ही गाड्या पाहताय तिथं आपली गाडी पण आहे, तुम्हाला दाखवतो झूम करून. या ठिकाणी आपली गाडी आहे आणि तुम्ही बघू शकता. पण जे रस्ते आहेत ना, त्या रस्त्याच्या आजूबाजूला लिंक्स नाही आहे. म्हणजे थोडं सेफ्टीचा विचार करून या ठिकाणी यावं लागते. बाकी जे व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता, एकदम कल्ला करतात. पण थकवा येत आहे यार. काय माहिती मित्रांनो आपण पोचू की नाही, पण पोचलो तर पाहिजे त्या ठिकाणी. अरे यार, पुढून रोड बंद आहे असं वाटते मला. आणि हे बघा, एक आणखीन खूपसूरत गोष्ट जे तुम्ही मागं बघता ना, ते वॉलच्या भिंती आहे, तिथून दिसत नाही. भैरवगड नाही आहे बघा. आणखीन एक चांगला व्ह्यू. आणि ते जे मंदिर तुम्हाला दिसत आहे तिथं आपल्याला जायचं होतं, पण तिकडे रस्ता नाही आहे, त्यामुळे आपल्याला नाही गेलो. आणि इकडच्या साईडनं आहे नदी, तिथं आपल्याला जायचं आहे आणि आपण जाणार आहोत सध्या. पाहू, जर तिथं आपल्याला जाता आलं तर जाऊ, आणि जर नाही जाता आलं नाही. परशुराम नाही, हे परशुरामाची खुटी आहे, आपलं आनंद कुटी आहे मित्रांनो. इथं जागेवर फोटो काढण्यास मनाई आहे, पण तरी आपण काढतो. चला, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवायची असते. इथं बघू शकता, इथं बड्डे चालू आहे. काय माहित कोणाचा तरी चालू आहे यार, बड्डेच्या माणसाचा. बाकी जी नदी असते ना, त्याच्यावरती थोडासा धुपूट तुम्ही पाहू शकता. म्हणजे दुडला थोडासा दिसते. आणि हे नदीचं पुढे तिकडे वानखेडवर जाते, वारखेड, जिथून आपण आलो होतो सध्या रस्त्याने. बाकी जे व्ह्यू आहे ना मित्रांनो, सांगा आपली सातपुड्याची, ते अमरावती, बुलढाणा, अकोला आणि आणखीन खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये फैललेली आहे, जसं तुम्हाला माहीत आहे. पुढे आपण त्यांना एक्सप्लोअर करू. सध्या तर नाही, डोह तिकडे असणार ना. चला ना, इकडून खाली जाऊन पाहिजे का. इकडे या साईडला या नदीला खूप प्रवाह आहे. आणि आपण आता परत चाललो त्या ठिकाणी जिथून आलो होतो. तिकडे बी नदी आहे, थोडं हातपाय धुऊ त्या नदीवर, तिचं पाणी मस्त आहे. पण बाकी चला, इकडून आलो होतो आपण. इथचं जे वातावरण आहे ते तुम्ही बघू शकता. लोकांचा पण येता जाता व्हिडिओ बनते, त्याच्यामुळे असं वाटते की काढावं की नाही काढावं, पण काढ लागेल, काही विषय नाही. सध्या आपण आलो खाली आणि हे आहे गोमुख, ज्याच्यातून पिंडीतून जे पाणी पडते ते. नाही, हे नाही असा, हे त्या मंदिरा याच्यावरचं आहे ना, महादेवाच्या याच्यावरचं. आणि पहा एक वेळ धबधबा, हे बघा मागून तुम्ही पाहू शकता. हा पूल आहे एक छोटासा, ज्याच्यावरून आपण आलो, आणि तो आहे धबधबा. धबधबा म्हणजे छोटासाच धबधबा, एवढा काही मोठा धबधबा नाही आहे. आणि पाणी तर मित्रांनो तसं स्वच्छ आहे, पण हां चला इकडून जाऊ. हे तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो धबधबा. हे बघू शकता तुम्ही, इथून एक धार येते, काय मी कुठून तरी येते ती, पण मस्त धार आहे. आणि याच्यात आपण पाय ओले करू शकतो, बघू शकता तुम्ही. धबधब्याचा आता आपण व्हिडिओ काढला, त्या धबधब्याची धार आहे जे की तुम्ही पाहू शकता. खाली नका पाहू मित्रांनो. पुढे जर जाता येत असेल तर जाऊ आपण, पण पुढे जाता नाही येत, जाऊ द्या. चला, या छोट्याशा ब्लॉगमध्ये छोट्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, ज्या की तुम्हाला आवडणार मला असं वाटते. आणि पुढे जर काही असलं दाखवण्याचं तर मी तुम्हाला दाखवीन. बस आता आपण इकडून निघालेलो आहोत, दर्शन झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आणि पहाड पाहू शकता तुम्ही मागं. तर
आणि पायऱ्या इतक्या आहे मित्रांनो, इथं की थकून चाललो मी. पण बघू शकता तुम्ही जाता जाता. आता पुढे आपण जाऊ धरणावर आणि धरणावरून घरी. बघत आहे ते इथं धरण आहे मित्रांनो, त्याचे दरवाजे आहेत जे की तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो मी, एक सेकंड. इथं वाघिक बी आहे, काय माहीत काऊन, तर मला वाटतं हा जंगली भाग आहे, आय डोंट नो. ते बघा तिकडे. मला भीती वाटत आहे अंदर जायपासून, कारण अंदर काही असू शकते. चला वापस. पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू. आता सध्या वारी केली, पुढे चिखलदरा किंवा इतर कोणती चांगली जागा दाखवू. फालतू आलो. आणि हा होता आखरी लुक जो की या ठिकाणचा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे आहेत पहाड, जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. खूप मस्त पहाड आहे यार. आणि मला पण तुम्ही पाहू शकता. आपल्याला पुढे धरणावर जायचं आहे, पण पाहू आता, जर जाता आलं तर जाऊ. आणि हा होता वारी हनुमान येथील संपूर्ण व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर 20 लाईकचा एम आपला या व्हिडिओला पूर्ण झाला तर आपण पुढे आपले व्लॉगिंग कंटिन्यू करू आणि तुमच्यासाठी अशाच प्रकारचे पर्यटन स्थळांचे व्हिडिओ आणि ब्लॉग्स घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.